राजेश, काढ रे बाबू लवकर, गाडी काढणं, नेणं जाऊ लवकर दवाखान्यात. चल ना पटकन घेऊन. आई सुमितची वाट पाहून राहिलो ना, गाडीची चाबी सुमित जवळ आहे. बाबा 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 जास्त त्रास होऊन राहिला का तुम्हाला? डोळे उघडा ना व विनोदचे बाबा, डोळे उघडा ना. बाबा बाबा मामाजी उठा ना. बाबा काय झालं हो? मामाजीला काय झालं? मोहिनी काय झालं? बिचारे वैशाली ताई, मामाजी कधी बाहेरून आले आणि छाती दुखतेच करून राहिले मगांपासून. आणि हे काय मी सुमित बापूजी कुठे गेले काय गेले? कुठे गेले तर चाबी काय न्यायला लागत होती गड्या येईन? हा, गाडीची चाबी तर घरी ठेवा लागत होती. राजेश लावणं रे, फोन लावणं त्याला सटकन. लावला आता बाई, फोन लावला, परीनं फोन लावला ना. सुमित बापूजीला बस येऊनच राहिलो म्हणे, रस्त्यानंच आहे म्हणे. कुठं जाऊन बसला तर काय मी बाबा हे पोरग. याच्यानंतर चाबी नको देत जाऊ बरं रे त्याच्याजवळ, घरी ठेवत जाय. घरी आहे ना गाडी चालवणाऱ्या, चाबी त्याच्याजवळ कायले पाहिजे? जशी काही त्यानंच घेतली होय गाडी. हा, चाबी वागून राहिले सोबत. 2 दिवस झाले का नाही झाले गाडी घेऊन तर. उठा ना ओ विनोदचे बाबा, उठा ना. काऊन असे करून राहिले तुम्ही? उठा ना, मग इकडे पाय ना. काय होय, काय झालं? काही नाही झालं मले. बाबा जास्त त्रास होऊन राहिला काय तुम्हाला? हो बट जराशी छाती जरा जास्त दुखल्यासारखी होऊन राहिली. बाबा बस 2 मिनिटं, आत्ता सुमित येते. आला का पटकन गाडीत चालू जाऊ आपण. नाही रे बटा, काही नाही झालं का दवाखान्यात. ये चालूच राहतील एकाचं दुखणं. भले हुशार आहे, दवाखान्यात नाही झालं लागत, एवढं दुखून राहिलं ना. चला पटकन, आता ते पोरगा आलं का सटकन पटकन. मी येतो रे त्यासोबत राजेश. आई तू काय करतो दगदग करून येऊन? सुमित आणि मी आम्ही जातो ना. मी येतो राजेशजी. तुझं कोणतं काम आहे तिथं? तू नको येऊ. इथं काय म्हणते, बाबाले पाहू का तुले पाहू आम्ही? हा, इथं तर घरात काय म्हणते तर जराशासाठी हे करतो, आणि तिथं येतो म्हणतं काय तिथं धावपळ करावं लागते. काही नको येऊ, तिथं आहे ना आम्ही दोघं भाऊ. दादा काय झालं बाबाले? हा, मला फोन आला एवढा अर्जंट. सुमित पहिले गाडी काढ, मग करतो गोष्टी. पहिले गाडी काढ तू. पहिले तेवढा टाइमपास केला, कुठं गेला ना काय गेला, चाबी घेऊन गेला. याच्यानंतर चाबी नेतो नको कुठं. आणि पहिले गाडी काढ. हा दादा बस 2 मिनिटातच काढतो. पण कोण्या दवाखान्यात जायला लागते? तू फक्त गाडी काढ, बाबाले गाडीत टाकाल चल, आणि बस त्याच्यानंतर मग सांगतो जाता जाता. हा दादा ठीक आहे. बाबा चला ना. बाबा बाबा हो 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 हो, चला चला. राजेश पकडतो बाबू तिकून, चांगलं चांगलं पकड, मी इकून पकडतो. मोहिनी वैशाली पकडावं जरासं. हा आता बाई, पकडतो आम्ही दोघी. हा आता बाई. दादा मला जरासं त्या पहिले सांगितलंय नाही रे. अरे किती वेळ तो फोन लावून राहिलो, कुठं गेला आणि काय गेला. आता चाबी तर चाबी घेऊन गेला, याच्यानंतर चाबी नेजू नको. गाडीची चाबी न्यायची काय गरज होती रे तुले? अरे मी सोबत नाही नेली होती चाबी. हे काय झालं, त्या दिवशी गाडी लावली कोणी तिथं, पूजा केली ना, गाडी लावून दिली तर ती राहून गेली माझ्या खिशातच. म्हणून ते खिशातच होती आतापर्यंत. आता एक काम कर, जिथं ते होते कोणी हार्टचं, त्या दवाखान्यात चल, तुला तर माहितच असं. हा हा हा, म्हणजे बाबाची छाती दुखून राहिली तर तिथं नाही लागते का मग आपल्याला? हो, आता डॉक्टर काय सांगते काही नाही. बाबा बाबा हा, बोल ना बाबू रे, बोल राजेश. आपण कुठं चाललो गाडीत? बाबा फिरायला चाललो आपण. तुमची इच्छा होती ना फिरायला जायची? कुठे बोलता काय रे माझ्यासोबत? काऊन विनोदचे बाबा, काय झालं तुम्हाला? काय की काऊन छाती दुखते करून राहिले? हा, काही लागलं गिगलं काय तुम्हाला छातीले? नाही, काही नाही लागलं नाही. वावरात असे काही दुखायला लागलो. मी जमतेम पोचलो होतो वावरात, तसंच मग पलटलो. हा, म्हटलं आता वावरात थांबून काही फायदा आहे नाही, घरी जाऊ. आणि मग तो भेटला बाजूचा माणूस. त्याला म्हटलं राजा देवराव, मला म्हटलं घरी नेऊन देतं काय का म्हटलं. तर तो म्हणे ठीक आहे काकाजी चला म्हणे. हा, एवढा बिचारा त्याच्यासोबत पटत नाही तरी त्यानं मला घरी आणून दिलं. त्याने सांगितलं छाती दुखून राहिली, म्हटलं देवराव. बरं म्हणे काकाजी. त्याने आणलं बा, मला डायरेक्ट घरापर्यंत आणून दिलं. मग म्हटलं त्याला घरात चाल. नाही म्हणे काकाजी आता तुम्ही जा म्हणे, मी जातो म्हणे. बाबा काही नाही होत, चालूच राहते हे दुखणं सुखणं चालूच राहत असते. बाबा काही नाही होत. बाबा बाबा हो बाबा, मी काय म्हणतो काही नाही होत. आता आपण आलो दवाखान्यात, आता डॉक्टर आहे इथं, आता टेन्शन नका घेऊ तुम्ही, घाबरू नका. नाही रे, आतापर्यंतच नाही घाबरलो, आता घाबरतो काही मी. जे व्हायचं आहे ते होणारच आहे. थांब दादा, मी येतो अंदर विचारून. इथं कोणी दिसून नाही राहिलं. असं ना कोणी डॉक्टर नर्स कोणी असं तर विचारपूस करून येतो ना. हा सुमित जाय बरं लवकर. काय झालं काकाजीला? मॅडम आमच्या बाबाला माहिती आहे का, सकाळपासून छाती खूप दुखून राहिली, म्हणून आम्ही त्याला दवाखान्यात घेऊन आलो बा. तर पहा बरं आता तुम्ही. अच्छा, छाती दुखत आहे का? बरं. एक काम करा ना, त्यांना आतमध्ये घेऊन या ना. आतमध्ये घेऊन या, चेकअप वगैरे करायला लागते त्यांचा. चेकअप झालं की त्याच्यानंतर माहित पडते काय आहे काय नाही ते. हा, अंदर घेऊन येऊ काय? बरोबर घेऊन येतो. बाबा चला, तिकडे अंदर जावं लागते म्हणते मॅडम म्हणते. मॅडम पहा बा लवकर काय झालं काय नाही. तर आमच्या बाबाची तब्येत कमी मगांपासूनच बिघडली, आणि घरी पहिले उशीर झाला त्याला, आणि आता आणता थोडासा उशीरच झाला. तर लवकर इलाज करा बा त्याचा. हो, डॉक्टर आहेच आतमध्ये, चेक करतात ते. मेन डॉक्टर आहे ना, ते चेक करतात आणि नंतर सांगतात तुम्हाला काय झालं काय नाही ते. नॉर्मल असेल तर तुम्हाला औषध गोळ्या देऊन पाठवून देईन, नसेल तर मग काही ना काही करावं लागेल. म्हणजे तुम्ही डॉक्टर नाही काय? मी डॉक्टरच आहे, पण जे मेन डॉक्टर असते हार्टचे, ते हार्टचे डॉक्टर वेगळे आहे. मी त्यांचे म्हणजे असिस्टंट डॉक्टर आहे. अच्छा ठीक आहे. मॅडम पाय ना तुम्ही, करा ना बा काहीतरी इलाज, करा ना पटकन. मग दवाखान्यात कायसाठी आलो आम्ही? आजीबाई आमच्या हाती काही नाही आहे, डॉक्टरीन तेव्हा करा जे करायचं आहे ते. मग तुम्ही कायसाठी फिरून राहिला बाई इथं? बापा दवाखाना होईल तर आम्ही फिरणारच आहे ना, डॉक्टरच आहे ना आम्ही. आई रडू नको, शांत राह बरं तू. काही नाही होत ना बाबाले. अरे पण बोलाव ना बाबू, डॉक्टरले बोलाव ना.
काय करून राहिले ना काय नाही बाबा, इथं आणून बसून दिलं एवढ्या वेळचं. आई ह्या डॉक्टर म्हणते हाताखालच्या म्हणते मोठ्या डॉक्टरच्या, म्हणून ह्या काही नाही करू शकत म्हणते. आता डॉक्टर येतेच म्हणते. डॉक्टर काय झालंय म्हटलं? सर ते छाती दुखत आहे म्हणते त्यांची सकाळपासून, त्याच्यासाठी आणलाय त्यांना. तर ते मी आता इथे बसवलं त्यांना, तर ते खूप घाई करत आहे. डॉक्टरला बोलवा चालू आहे त्यांचं. डॉक्टर साहेब पहा लवकर, सकाळपासून छाती दुखून राहिली बाबाची. आणि याली अजून थोडासा वेळच झाला आम्हाला, तर लय वेळ होऊन गेला. आता थोडंसं पाहा ना लवकर लवकर, तुमची वाटच पाहून राहिलो आम्ही. घाबरू नका, काही नाही होत त्यांना. कॅबिन मध्ये घेऊन या तुम्ही माझ्या, तिथे चेकअप करता येते आपल्याला. इथे चेकअप नाही करू शकत आपण, तिकडे मशिनरीज वगैरे आहे, तिकडे सगळं चेक करू. नंतर पाहू काय झालं काय नाही, तर नंतर सांगतोच तुम्हाला त्यांना काय झालं तर. किती वेळ झाला बाबा दवाखान्यात आणून, काय कामाची गोष्ट आहे व? डॉक्टर करतो आपण, मोठे मोठे डॉक्टरच्या इथे नेतो. हा, त्याला काही जीवाची किंमत नाही राहत बाबा. आजीबाई काही नाही होत, घाबरू नका तुम्ही. ते होणाऱ्या असल्या ना तर किती वेळात लवकरच होते. त्यांनी काही नाही झालं, नॉर्मल आहे ते. हो, आम्हाला समजते, पेशंट पाहूनच पाहतो आम्ही, समजून घेतो. नॉर्मल आहे काय साहेब? हो नॉर्मल आहे. आता आपण चेक करू, ECG करू, नंतर माहितीच पडते आपल्याला काय करायचं आहे काय नाही. तर हा, आणि करून टाकू जे काही करायचं असेल ते. ठीक आहे करा तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. फक्त लवकरात लवकर आणि चांगलं करा जे काही करायचं असेल ते. डॉक्टर त्यांना घेऊन या आपल्या कॅबिनमध्ये, आणि त्यांना हे सांगून द्या बाकीचं प्रोसेस येते, औषधं वगैरे लिहून द्या, काय करायचं आहे काय ते. आपण करू पहिले ECG करू, नंतर मग पाहू काय करायचं आहे तर. हा सर, घेऊन येतो त्याला कॅबिनमध्ये घेऊन येतो. तुम्ही दोघं आता एक काम करा, तुमच्या बाबाला घेऊन माझ्या मागं या कॅबिनमध्ये डॉक्टरच्या. तिथे मग चेकअप होते, तुम्ही तोपर्यंत बाहेर बसा. हा मॅडम ठीक आहे ना. वैशालीताई, फोन लावून पाहा का काय झालं काय नाही, तर दवाखान्यात पोहोचले का, काय झालं काय नाही, काहीच एखादा फोनही नाही आला त्याचा आपल्याला. नाही सध्या थांबून जाय, फोन नको लावू ना, काहीच नको लावू. ते असं त्याच्या गडबडीत आता आपला फोन उचलून काय ते एवढ्या गडबडीत. पण वैशालीताई भली काळजी वाटून राहिली, मामाची तब्येत चांगली राहिली पाहिजे, काही झालं नाही पाहिजे. नाही काय, नाही तर किती आपल्याला बेकार वाटण. आता काय करतो, बेकारही वाटण काही वाटण, जे व्हायचं आहे ते तर होणारच आहे. आपण तर म्हणतो देवाले का काही होऊ नका देऊ बाबा मामाजीले, आपले मामाजी किती चांगले आहे. हा ना वैशालीताई, आता बैल काही झालं असतं ना तर मला काहीच नसतं वाटलं म्हटलं. पण मामाजीला असं झालं ना तर माझ्या भल्ला घाबरून राहिला. असं वाटून राहिलं का मलाच भरती करायला लागेल काही नेऊन आताच्या आता. मोहिनी घाबरू नको, बीपी नको वाढवू. हा, शांत राह बिलकुल, अशी सायलेंट राह. लागन तर झोपून राह जाऊन खोलीत, पण बीपी नको वाढवून घेऊ. अजून त्याला बिचारायले तिथं धावपळ होऊन राहिली, अजून ते मागं करत बसा लागल. पण वैशालीताई माझ्या जीव घाबरल्यासारखाच होऊन राहिला ना. होते, पण आता काय करतो, आपल्याला थोडंसं सांभाळायला लागतं स्वतःले. काही नेलं का मामाजींना? कशी आहे तब्येत आता त्यांची? काय माहित गड्या, आता इथून गेले तर छाती दुखत होती त्याची, जास्त दुखत होती. आता दवाखान्यात नेल्यावर काय माहित काय झालं काय नाही, अजून काही फोन नाही आला. आमचंच तर मन नाही लागून राहिलो, आम्ही त्याच गोष्टी करून राहिलो परी. कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेलं मामाजींना? आम्हाला काही माहित नाही, सांगितलं नाही काहीच नाही. आता तेही माहित नाही आपण कुठं न्यायचं आहे आणि काय न्यायचं आहे. आता ते सुमित बापूजी म्हणे पाहू म्हणे, ते हार्टचं हॉस्पिटल आहे म्हणते ना मोठं, तिथं पाहू म्हणे, तिथंच नेऊ म्हणे, असे म्हणे बा त्याच्या गोष्टी चालू होत्या. तर राजेश बापूजी म्हणे नाही म्हणे, मी बरोबर सांगतो म्हणे तुला, रस्त्यानं फक्त गाडी काढ म्हणे. ते गाडी काढायलाच तर उशीर झाला होता इले. हे सुमित बापूजी घरी नव्हते ना, कुठं गेले होते ते, कुठं पाठवलं होतं का ते इले? नाही बा ताई, मी नाही पाठवलं कुठे, आणि मला माहित पण नाही ते बाहेर गेले होते म्हणून. ते तर आता आले बाहेरून म्हणून मला माहित. मी त्यांना फोन पण लावला पण त्यांनी फोनच नाही उचलला. फोन लावला होता का ते देईले? हो फोन लावला होता मी त्यांना. म्हटलं म्हणजे याच्यासाठीच लावला होता की मामाजीची तब्येत बरी नाही, लवकर या. चाब्या कशाला घेऊन गेला तुम्ही गाडीच्या? तर ते लगेच आलेच तेवढ्या वेळात. हा ना, चाबी मी म्हणतो गाडी सगळीची होती, चाबी न्यायची काय गरज होती यायले? चाबी घरी नाही ठेवाव काय? चालले घेऊन चाबी, जशी काही स्वतःचीच गाडी समजते. नाही नाही मोहिनी ताई, स्वतःची गाडी नाही समजत ते. पण ते कसं झालं, त्यांनी गाडी लावली ना साईडला, तर ते खिशात टाकून घेतली असं चाबी, त्याच्यामुळे ते खिशातच राहिली, त्यांनी नाही टाकली अशी स्वतःहून. भरती वाटते यायचं आता. बरं जाऊ दे, झालं ते झालं. आता मामाजीच्या तब्येतीची काळजी करा फक्त दोघी जणी. ताई सिटी हॉस्पिटलला जर नेलं असेल ना तर काहीच नाही होत मामाजीला, तिथले डॉक्टर खूप चांगले आहे. तुला कसं माहित होतं, गेली आहे का तिथं? तिथचे जे मेन डॉक्टर आहे ना ते माझ्या पप्पाचे मित्रच आहे म्हटलं. हो, चांगल्याने ओळखते मला ते. हाव का? हो, त्या बाबाचे मित्र आहे का ते? मग जरासा फोन करून पाहिला परी, थोडंसं लवकर करून पहा म्हणा. मी काय म्हणतो वैशाली ताई, चालता का नाही तर आपण दवाखान्यात चाललं जाऊ ना. ऑटो पकडू इथून आणि स्पेशल ऑटो करून चाललं जाऊ दवाखान्यात. घरी कोणीच नाही ना, मग घरी नसून असलं कोणी, आपल्या घरी कोणते लहान लेकर आहे सध्या का कोणी आहे म्हणून आपल्याला एवढी काळजी करायला लागते. घराला कुलूप लावून देऊ आणि सांगून देऊ काकूले, पुष्पा काकूले लक्ष ठेवा म्हणून घरावर, येतो बा आम्ही म्हणून, आणि चाललं जाऊ. कुलूप लावल्यावर कायले कोणाला सांगायची गरज आहे व? आपण सांगितलं कोणाला तर लोक 10 मिनिटं बोलत बसते, अजून मग विचारपूस जास्त करते. त्याच्यापेक्षा चल ना. हा चला बरं वैशाली ताई, चला चाललं जाऊ. परी तू चालतं ना? हो मी पण येते. मी फक्त एकटी काय करू घरी, मी पण येते ना, आपण सर्वजण जाऊ. हो, आता त्या बाबाचे मित्र होय म्हणतं, तर तुला ओळखून गिळखून तर थोडंसं काम लवकर तरी करून देईन. हो ओळखतात मला ते, आमच्या घरी येणं जाणं खूप आहे त्यांचं. आता पण येतात, आता मी तिथे जात नाही म्हणून नेहमीच येत राहतात ते आमच्याकडे, आणि पप्पा पण जातात त्यांच्याकडे, आणि पप्पाची ट्रीटमेंट पण तिथचीच चालू आहे. म्हणजे त्या बाबाला काय झालं होतं, माझ्या बाबाला हार्ट अटॅक आला होता ना सुरुवातीला, तर ते एंजिओप्लास्टी वगैरे केली होती त्यांची, तर त्या
आता इथे गोष्टी नका करू. चला बरं पटपट कपडे गिपडे बदलायचे असं कोणाला तर बदलून घ्या. नाही माझी साडी ठीकच आहे ना ताई, मी आता काही घालत नाही दुसरी. आणि तू तुला बदलायची आहे काय वैशाली ताई? मी काय बदलतो आता, माझी साडी चांगलीच आहे आणि तुमची चांगलीच आहे. राहू द्या आता, काही बदलू नका. चला इथे उशीर करता काय साडी बदलवण्यात? हो चला. बापा कुठे चालले हो तिघीच्या तिघी तुम्ही असे काय की? काकू दवाखान्यात चाललो आम्ही, दवाखान्यात. आमच्या सासऱ्याची तब्येत नाही आहे चांगली म्हणून. तब्येत नाही काऊन, काय झालं ताईले? काकू त्याची कधी सकाळपासून छाती दुखून राहिली आहे. तर ये ना राजेश बापूजीनं सुमित बापूजीनं त्याला गाडीत टाकून दवाखान्यात नेलं. त्या छाती दुखते तिथं सिटीच्या हॉस्पिटलमध्ये. तर मग तिथं चाललो आम्ही पाहासाठी. वैशाली लय झाली का हो तब्येत त्या सासऱ्याची? नाही काकू जास्त गिस्त नाही झाली, छाती दुखत होती फक्त. आता तिथं गेल्यावर माहीत पडन, पण आमचं मनच नाही लागून राहिलं घरात, म्हणून आम्ही चाललो तिघी जणी. असं काय हो? बरं जा तुम्ही, मला कधी फोन करजो एखादा, मी येऊन जाईल. हा काकू ठीक आहे ना, करतो ना. जा बाई लवकर लवकर. अजून काय म्हणते तर तुम्हाला जायचं रेन म्हणाल का काकून अडूनच ठेवलं? हा काकू इथं सांगताच नाही आता काय होईल म्हणून. हो फक्त चांगले राहिले पाहिजे आमचे मामाजी. चांगले राहते काय होते वय, उलट्या छाती दुखल्यानं काही नसते होत. काय झालं समजा फौजीले एकाएकी? आता काल तर चांगले होते, चांगले बोलले, इथूनही गेले, त्या दिवशी भाजीपालाही आणला. आता एकाएकी काय झालं गड्या? हा काय बरं, वावरातल्या काम करणाऱ्या माणसाले कास्तकाराला इथं छाती दुखते नोट्या घेते हो. लोक म्हणते का फक्त म्हणते सर्व्हिसवाल्याला शेते म्हणते, असं नाहीये बापा. आता हे खानपानमुळं सारं माणसाचं सगळं तब्येतीचं म्हणजे आरोग्यच बदलून गेलाय. कोणाला काय कधी होईल सांगताच येत नाही. येईल सांगा लागत माझ्या घरी, नाही तर हे लोक म्हणून आम्ही धावून जातो म्हणून यायच्यासाठी, आणि हे जराशी नाही आले म्हणून येईल सांगतो बाई जरासं. म्हणून गिरण चाललं जाईन गाडीवर टुपकून दोघं जण बसून. टिनाचे बाबा, टिनाचे बाबा. कायले कल्ला करून राहिली जोऱ्या जोऱ्यानं? घरात नाही येत आहेत का आवाज द्यासाठी? तिथून आवाज देऊन राहिली तर पोट्टीचं नाव नको घेत जाऊ. तुला किती डाव सांगितलं? अगं गोष्टच तशी आहे कल्ला करण्यासारखी, म्हणून कल्ला करून राहिली. नाही तर आरामानं फुसू सांगितलं असतं तुमच्या कानात. कानात नाही दिसत तुमचे पहा बरं. जास्त नको बोलू आता, कामाचं काम सांग. काय झालं? काऊन कल्ला करून राहिली मला सांगतो पहिले. अगं गणपत भाऊ नाही काय, हे विनोदचे बाबा, त्याले छाती दुखून राहिली अचानक, अटॅक आला काय माहित. तर दवाखान्यात नेलं, सारेच केले त्याच्या खर्चे, गाडीत नेलं. आणि आता त्या तिघी सुनाही गेल्या ऑटोत. मन झालं होतं चाललं जा. आणि मी म्हटलं तुम्हाला सांगतो, म्हटलं मी तुम्हाला सांगन तर म्हटलं चालन तर चालन, तुम्ही दोघे जण चाललं जाऊ म्हटलं. काय बोलतो यो काही तीस? आता मगांनी तर बोलले ते माझ्यासोबत वावरात जाता जाता. आणि घरी कधी आले मग? अरे वावरातूनच घरी आले म्हणते, असे पोचले म्हणते वावरात, आणि बस तिथून घरी आले म्हणते. कोणतरी आणून दिलं म्हणे बा, नाही तर त्याला याची हे नव्हती म्हणते, आज आलेच नसते म्हणते घरी. अरे रे रे, चाल बरं बस बरं गाडीवर थांब, मी गाडी काढतो. कुलूप लाव दरवाजाले. लावतो मी कुलूप, गाडी काढा पहिले तुम्ही. हो काढतो. इथंच नाव मोहिनी काय माहित भाऊ वैशाली ताई, मला माहित नाही, फक्त त्यानं गोष्ट काढली तेवढी माहित आहे. सिटी हॉस्पिटल हेच आहे ताई, इथेच असणार. हार्टचे पेशंट ना इथे चालत असतात सर्व. ते बघा सुमित जी आले. अरे तुम्ही कशा काय आल्या? काय घरीच थांबायला लागत होतं? आमचं मनच नाही मानलं बापूजी, काय सांगा तुम्हाला आता, म्हणून आम्ही येऊनच गेलो धावपळ करत. याटो गेला पेशल तिथून आणि आलो. कशी आहे मामाची तब्येत, काय म्हणते डॉक्टर? आता डॉक्टरनं अंदर नेलं तपासासाठी. आता काय आहे काय नाही अजून काही माहित पडलं नाही. आता डॉक्टर जेव्हा बाहेर येईन तेव्हा माहित पडन. आणि आत्याबाई कुठे आहे मग? आई आहे ना तिथं अंदर बसली आहे. ती रडूनच राहिली. तिले म्हटलं रडू नको, तर ती काही ऐकून नाही राहिली, रडूनच राहिली. दादा आहे तिच्याजवळ, समजावून सांगून राहिला तिले, आई रडू नको म्हणते, काही नाही होत बाबाले. नाही हो बापूजी, एवढं मोठं मामाजीला झाल्यावर ते रड नाही काय, येतेच कोणी बैल येते. आम्हालाच तर कसं तरी होऊन राहिलं होतं घरी, पण आम्ही असं आलो म्हटलं धावपळ करत, खाल्लं नाही पेलं नाही, माझ्या जीव घाबरून राहिला होता. अरे काका तुम्ही आले काय? काय तरी काय मला आता पुष्पानं सांगितलं, सुना गेल्या म्हणे तिघी म्हणे, अशी गोष्ट झाली म्हणे. तर मी म्हटलं चल, मी काही ड्युटीवर जात नाही म्हटलं, बस बरं म्हटलं गाडीवर पटकन. तर यायच्याच मागं आलो, यायचं ऑटो समोर होता ना, आम्ही मागं होतो. तसंच आलो पोचलो बाई, तर यायच्या मागं. कशी येते बाबाची तब्येत आता? काका अजून काही माहीत झालं नाही तसं, आता नेलं फक्त अंदर. आता माहीत पडते बा काय होते काय नाही, तर काही सांगन डॉक्टर तेव्हाच आपल्याला माहीत पडन. हा काही नाही होत बाबाले, चांगलीच राहते. अरे मग आणि बोलून गेले माझ्यासोबत, वावरात गेली कोणी, तेव्हा मी बाहेर पेपर वाचून राहिलो होतो. तर तेव्हा माझ्यासोबत बोलले ना चांगले, काय म्हणे शामराव भाऊ कसं आहे ड्युटी पाणी, म्हटलं बरं आहे बा म्हटलं. तर निघाली का म्हणे पयाटी गियाटी, म्हटलं बोट झाली म्हटलं. तर म्हणे माही झाली म्हणे, येतो म्हणे चक्कर टाकून, असं बोलले ना माझ्यासोबत आणि निघून गेले. आमचं मनच नाही मानलं बापा, शेवटी येऊनच गेलो आम्ही. अरे इकडे एवढे जण बाप्पा कायले आले? हे गर्दी केली म्हणजे डॉक्टर लोक कल्ला करतील दवाखान्यात. अरे आम्ही पाहून घेऊ, गणपत भाऊल्यान चाललं जाऊ, आम्ही किती दिवसभर थांबतो थोडी, त्याच्यासाठी चालू आम्ही. हो पण आता सध्या नाही पाहिजे होत ना, डॉक्टरनं अंदर नेला त्याला. हे पहा, तुमच्या वडिलांना एन्जिओप्लास्टी करण्याची गरज आहे. तर तुम्हाला आता बघा तुम्ही काय करायचं आहे काय नाही ते. आणि दुसरी गोष्ट, गर्दी जास्त दवाखान्यात करू नका. पेशंटच्या मागे जास्त गर्दी झाली म्हणजे इकडे पण बाकी पेशंट असतात ना, त्यांना पण घाबरल्यासारखं होते. काय करायचं आहे म्हणजे डॉक्टर साहेब, आता करायची जी गरज असेल ते करा ना. आम्हाला समजलं असतं तर आम्ही घरीच नाही करून घेतलं असतं, तर काय काय होईल काय नाही, तर तुम्हीच करा ना, त्याच्यासाठी दवाखान्यात आणलं. नाही ते त्यांना हार्ट अटॅकचा थोडा झटका आहे, म्हणून जास्त मोठा नाही आहे. जास्त मोठा असता तर ते इथपर्यंत आलेच नसते, पण आता इथपर्यंत आले आणि व्यवस्थित आहे थोडं, तर एन्जिओप्लास्टी करण्याची गरज आहे त्यांना.
एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी, तर आपण एन्जिओग्राफी पहिले करून घेऊ. त्याच्यानंतर मग पाहू आपण काय करायचं आहे काय नाही ते मग मी तुम्हाला सांगतो. रुपराव काका, कोणाला म्हटलं परी? या काकांना, डॉक्टर काकांना. अरे परी, तू कशी काय बेटा इथं? काका, ते माझे सासरे आहे. हो, जे आता पेशंट आहे ना तुमच्याकडे, ते माझे सासरे आहे. म्हणून मी इथे आली त्यांना बघायला. तर मी आधीच म्हटलं की सिटी हॉस्पिटलला जर नेलं तर माझे काका आहेच म्हटलं तिथे, म्हणूनच मी आली तुम्हाला भेटायला. अरे वा रे वा, मला सांगायला तर पाहिजे होतं का माझे सासरे होय काका का काही फास्ट मध्ये इलाज करून टाकला असता. पण मला हे नक्की माहित नव्हतं ना की तुमच्याच हाताखाली आहे म्हणून पेशंट. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आता मी स्पेशल काळजी घेईन पेशंटची. बरं बसा तुम्ही, तुम्हाला रूम द्यायला लावतो. नर्सला सांगतो स्पेशल रूम द्यासाठी. बसा तिथं, नाश्ता वगैरे चहा सगळं पाठवतो तिथं. बसा. परी काय म्हणते, बाबाची तब्येत वगैरे काय म्हणते? छान आहे. पण मी आता एवढ्यात गेली नाही पप्पाकडे. तुम्हाला तर माहिती आहे पप्पा माझ्यासोबत नाराज आहे म्हणून. हो, त्याला म्हटलं ना मागं. आता काय म्हटलं, पोरीसोबत नाराज राहतो एकटीच पोरगी. पण थोडासा जिद्दी आहे तो. तो पहिल्यापासूनच जिद्दी आहे, कॉलेजपासून शाळेपासून. मला माहिती आहे त्याचा स्वभाव. आता तुला माहित नव्हता. आता माहित पडून राहिलं ना. मी समजावून त्याला आता. तुम्ही गेले होते का काका एवढ्यात घरी? हो, 8 दिवस झाले गेलो होतो. तर त्याला विचारलं मी, परिगिरी कुठे आहे म्हटलं. तर म्हणे माहित नाही असं सांगितलं बा त्यानं मला. त्याला म्हटलं अरे सरळ राज जाय म्हटलं, माणुसकीत राज जाय असं तसं बोलावलं म्हटलं त्याला. दवाखान्यात बोलावलं होतं त्याला. तर येईन म्हणे मी. तर आला नाही तो एवढ्या दिवसाचा. काका, माझ्या सासऱ्यांचा चांगला इलाज करा. लवकरात लवकर चांगले झाले पाहिजे ते. हो बेटा, आता तर स्पेशल ट्रीटमेंट देतो त्याला, काही काळजी नका करू. आणि पैशाची काही गरज नाही आहे. नाही हो डॉक्टर साहेब, पेशंट होतं आता पेशंटचे तर हे घ्यानच ना तुम्ही फी. नाही नाही, हे पोरगी होय ना बापा. पोरीच्या सासऱ्याचं कसं काय हे घ्यावं आपण पैसे? एकही रुपयाने घेत. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. आणि ट्रीटमेंट चांगली देतो. काही नाही होत. तुमचे बाबा उद्यापर्यंत तुम्ही घरी घेऊन जा मस्त एकदम. माझ्या घरी पण या मग. काकांना आपलं मामाजीची तब्येत चांगली झाली म्हणजे माझ्या घरी पण या. मी तुम्हाला सांगते आणि घ्यायला पण गाडी पाठवून देईन ला वाटल्यास. हो हो, नक्की नक्की. पोरीच्या घरी तर जास्त लागते बा पहिले. बरं बेटा, जा तुम्ही आता. ते चालू आहे ट्रीटमेंटचं पेशंटच्या. तर येतो तिकडून. हो काका, फक्त लवकरात लवकर करा. हो हो, काळजी घे तुम्ही. बसा तुम्ही रूम मध्ये, बसा आतमध्ये. चहा नाश्ता पाठवायला लावतो नर्सला सांगून. हो काका, ठीक आहे, बसतो आम्ही तिथं. ओळखीचे आहे डॉक्टर परी? हो, ओळखीचे म्हणजे माझ्या बाबांचे चांगले मित्र आहे ते. आमच्या घरी येणं जाणंच आहे त्यांचं, रोज झाल्यासारखं आहे. आणि माझ्या बाबांनी यांना खूप मदत केली आहे पहिले. म्हणजे जेव्हा हे डॉक्टर नव्हते ना, शिकत होते, तेव्हा पप्पांनी यांना पैशाची वगैरे खूप मदत केली आहे. म्हणून पप्पांना खूप म्हणतात हे. हो काय, आम्हाला माहितच नाही बा ओळखीचे आहे म्हणून. म्हणूनच तर आली मी. म्हटलं जर काका असेल इथे तर इलाज चांगलाच होते म्हटलं मामाजीचा. अरे छाया, मी काय म्हणतो, मी फोन लावला होता राजेश भाऊला. आता असाच लावला होता सहजच. तर तुझ्या बाबाला म्हणते दवाखान्यात भरती केलं म्हणते. काय बोलता? कायसाठी केलं बाबाले भरती? काय झालं म्हणते बाबाले? मला सांगितलं बा, अटॅक आला म्हणे बाबाले. छाती दुखून राहिली म्हणे सकाळपासून. तर त्यानं गाडीत टाकून दवाखान्यात नेलं म्हणते. गाडी घेतली म्हणते ना नवीन त्या भावानं. असं कधी घेतली गाडी? मला तर काही माहितच नाही. गाडी घेतली का काही घेतली? आता तुम्ही सांगून राहिले म्हणून. तसे काही मला सांगत नाही की ते तसे. माझ्या भाऊजाईने सांगत ना, भाऊने सांगत अशा फोन करून. आता आई की बोलते, पण बाबाच्या याच्यात असं नाही. मग दवाखान्यात नेलं म्हणते. काय कोणत्या नेलं म्हणते? सिटी हॉस्पिटलमध्ये नेलं म्हणते बा. सगळेचे सगळेच गेले म्हणते. त्या 3 सुनाई गेल्या म्हणते त्याच्या. अन ते शेजारचे नाही का तुमच्या, ते काका काकू काय नाव आहे त्याचं, तर तेही गेले म्हणते. मग चाल ना, आपणही जाऊ ना. बाबाची एवढी तब्येत खराब आहे ना, आपल्याला चांगलं वाटण काय नाही गेलो तर. अरे हो, जाऊ ना. पण आता डॉक्टरनं अंदर नेलं आहे म्हणते. तर आता सध्या जाऊनही काही उपयोग आहे काय? आता ते बाहेर गेलं आणन तेव्हाच जाऊन फायदा ना. आता गेलोय तर पाहायला नाही भेटत काही. हे सगळे जण बसले आहे म्हणते तिथं. पण मग कावन त्याच्यासाठी तर खा प्यायची सोय काहीच नसेल. मग चहा तरी घेऊन जाऊ निदान त्याच्यासाठी. बापा त्याला तिथं चहा नाश्ता सारच भेटलं म्हणते बाबा. स्पेशल रूम भेटली म्हणते, हायफाय मस्त एसीची. बसासाठी बसाबा म्हणून याच्यात. असं काय? एवढी सोय आहे का होत्या दवाखान्यात? एवढी सोय नाही आहे तिथं. ते परी नाही काय, तुझी लहान भाऊजो आहे, तिच्या बाबाचा मित्र होय म्हणते तो डॉक्टर. तर त्याने इले पाहिलं म्हणून यायला स्पेशल हे दिलं म्हणते. असं काय? हा, त्या परीच्या बाबाचे सोबती गिफ्टी सगळे चांगलेच आहे. तिचे नातेवाईकही चांगलेच आहे. कधी आले नाही आमच्या घरी. म्हणजे असं तिनं कधी नाही सांगितलं. आणि ते पण ते मोठेपणाने दाखवत पण. लागून तर ते मंडळ भाऊजाई आहे ना, ते भल्ली शाईनीपणा दाखवते. तिला असं वाटतं का मीच हुशार आहे फक्त घरात. असते, सगळ्याचा स्वभाव सारखा असते काय. ज्याच्याजवळ काही नसतं तो दाखवते, आणि ज्याच्याजवळ सारं असते तो कधीच दाखवत नाही. मग चाल ना, आपण चाललो जाऊ ना. आपणही जाऊ, आपणही बसू तिथं. अन कसं आहे, बाबाला आणलं तिथून तर आपल्याला दिसून जाते. दिसलं भेटगीट झाली तर पटकन भेटू. आणि मग लागून तर येऊन जाऊ. नाही तुम्ही माझ्या आईच्या घरी चालली जाईल. पण तिथे जाऊन तू काय करशील तूच सांग मला. तू काय तिथं डॉक्टर होय का पेशंटला पाहिशील का काय करशील म्हणून? कशा आहे बा तुम्ही? हा, आता जर तुमचे बाबा बिमार पडले आणि तुमची बहीण जर आली नाही तर तुम्हाला चांगलं वाटेल काय? एकुलती एक बहीण आहे म्हणून आली नाही म्हणून पाहिले. हा, आणि मी नाही चालली. मी एकटीच आहे ना, माझ्या बाबाला पोरगी 3 पोरं मिळून. त्याच्यात तुम्ही मला जाऊ नाही देऊन राहिले. जाऊ ना थोड्या वेळानं. अजून फोन लावतो मी त्याला काय आहे काय नाही तर, आणि मग चाललं जाऊ. हा, पोराला घरी ठेवून देऊन चाललं जाऊ आपण. काऊन रे, काय झालं? काऊन एवढ्या धावपळ करत आला तू घरात? कोणाचा फोन आला होता तुला? काय झालं कोणाले? आई, माझ्या बाबाला माहिती आहे काय अटॅक आला म्हणते. तर दवाखान्यात नेलं म्हणते, भरती केलं म्हणते. असं असं? मग याला फोन आला होता वाटते.
कोणाचा फोन आलता ते याले? कोणाचाच फोन नाही आलता मला, मॅच फोन केला होता. राजेश भाऊला फोन केला होता असाच. कसं काय आहे बा चालू, पाणी गिनी कसं आहे, काय म्हणते पीक गिक निघालं नाही निघालं. तर तेवढ्यात त्यानं सांगितलं म्हणे बाबा गेले होते म्हणे सकाळी वावरात, निघाली म्हणे पयाटी अशी बोटबोट म्हणे, पण बाबाले म्हणे छाती दुखून राहिली म्हणे सकाळपासून. तर दवाखान्यात नेलं म्हणे. तर डॉक्टरनं सांगितलं म्हणे का अटॅक आला होता बा. माय बाई, सांग बरं, एवढा रोज माणसाले रोज धावत राहते माणूस, जंगला जुंगलानं, आणि सांग बरं त्यालाच तर अटॅक आला. तर घरात बसणाऱ्या माणसाचं काय आहे बाई? हाव नाही, बरं हिचे बाबा घरी एक दिवस नाही राहत, रोज वावरातच जाते म्हटलं. मग तू चालली काय बा आता? आई मी तर म्हणून राहिली यायला चला म्हणून लवकर. हे तुमचं पोरगं ना भलं घसेलपणा करते, लवकर निघतही नाही. हा काही होऊन गेलं म्हणजे मग मी येईलच म्हणून म्हटलं. नेणार तिला नेणं कसं असते आता, काही होऊन सांगता नाहीत माणसाचं कधी. जाईन नाही तिला सटकन पटकन जा, आम्ही येतो लागून तर दोघं जण मग मागून. मग नाही तर काही झालं म्हणजे मग मला पाहायला नाही भेटन, बोलायला नाही भेटन. हा मग शेवटी जाऊनही काय उपयोग मायावाला. आई मी म्हणून राहिलो इले, राजेश दादानं सांगितलं का डॉक्टर अंदर नेलाय म्हणे चेकअपसाठी. तर वेळ आहे म्हणे अजून, ते काहीतरी करते म्हणे. मग तू सांग, हे तरी कमी बाहेर बसलेच आहे सगळेजण, म्हणून म्हटलं इले का त्याला आणू दे बा बाहेर, मग आपण चाललो जाऊ, असं म्हणून राहिलो इले. आई तुम्ही सांगा मला, सगळेजण बाहेर बसले आहे तर त्यानं तर पाहिलं ना. ते तर मला सांगते तिथं पाहिल्यावर समाधानच होते माणसाले. बाबू घेऊन जाय तिले, पोराले राहू दे घरी, आता राहते तो घरी गिरी. तर तिले तू घेऊन जाय, आणि राहत असन तर राहू दे तिथं, तू येऊन जा जो पाहून. बरं करतो तयारी छाया. हा ना, तशीच तर म्हणतो मी तुम्हाला. लागून तर तुम्ही येऊन जा ना, मला राहू द्या तिथं, मी त्याच्यासोबत चालली जाईन घरी. अरे भेट जर झाली तर राहूनही काय करशील, भेट झाली तब्येत जर बरी असली तर येऊन जाजो माझ्यासोबत. पण त्याला जर नाही आणलं लवकर अंदरून बाहेर तर मग काय करन, मग मी राहीन तिथं, मी नाही येणार. ठीक आहे राहून जाजो. अरे राहू दे जो, राहीन 1-2 दिवस, येऊन जाईन मग वापस. आता अधिक महिन्याला गेली तेव्हापासून गेलीच काय ते तिथं डबल. चाल मग पटकन घे, घाल साडी, घालतं काय तर घाल आणि चल बरं, बाबूला राहू दे आईजवळ. हो तो राहते. साडी गिडी नाही घाल लागत मला, चांगलीच आहे माझी साडी. चला काढा तुम्ही गाडी काढा, दवाखान्यात जायच्या वेळेस काही तर कपडे पाहत बसन काय. चला बरं. हा चल आई, येतो आम्ही. काय जर हे आली तर ठीक, नाही तर मग हिला राहू देईन आणि मी येऊन जाईन हिच्या बाबाला पाहून. हो मला फोन करजो काय तिथून, कसं आहे काय आहे तर. जास्तच जर वाटलं बाहेर आणलं समजा लवकर, तर मग मी येऊन जाईन, नाही तर मग उद्या येईन. हा आई ठीक आहे.